तर झाली विदर्भातली परिस्थिती. थोडा आपण अलीकडे जर आलो, कर्जत तालुक्यातील रब्बी हंगामात मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यानं हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. खरीपातील भात पीक जमीनदोस्त झालंय. नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, पण पंचनामे झालेले असले तरी शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही मदत पोहोचलेली नाही. आणि ही मदत केव्हा मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय. कर्जत तालुक्यामध्ये भात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे होत आहेत. तुम्ही माझ्या बाजूला इकडे पाठीमागे बघू शकता की भात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि भात हे जमिनीला खिळून गेलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. या संदर्भात माझ्याकडे माझ्यासोबत आता पालीगावचे शेतकरी आहेत आणि हे शेतकरी त्यांची व्यथा आपल्यासमोर मांडणार आहेत. आपण त्या शेतीच्या बांधावर आलो आहोत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. माझ्याबरोबर विलासदादा देशमुख आहेत, शेतकरी. दादा, काय तुमचं नुकसान झालंय नेमकं? काय नैसर्गिक आपत्ती आमच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. दरवर्षी आमच्याकडे नैसर्गिक आपत्ती येते, शेतीचं नुकसान होतं, पंचनामे केले जातात, प्रत्यक्षात आम्हाला काही भरपाई मिळत नाही. ह्या वर्षी तर परतीच्या पावसाने एवढं नुकसान केलं, काल परवापर्यंत उत्तम असलं पीक एका पावसाने सगळं झोपून गेलं. करून सुद्धा 3 पिकं झाली, आता ही 4था पीक चालू आहे. पावसाळ्याचा हा सीझन आहे. शेवटच्या जाता पावसाने एवढं काही शेतकऱ्याला झोडपून काढलं आहे की शेतकऱ्यांनी कसं जगावं हा त्याच्या पुढचा प्रश्न आला आहे. आता एकसारखं झळ सोसायचं तर मग आता पर्याय शेती लावायची का नाही लावायची हे मग शेतकऱ्याला मोठा प्रश्न आहे. तर मग ही झळ कितपर्यंत सोसायची याचा सरकारने विचार करावा. शेतीचं प्रचंड नुकसान होतं, त्या प्रमाणात सरकार त्यांना भरपाई देत नाहीये. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह संतोष दळवी, न्यूज 18 लोकमत, कर्जत.